दशक 5वा समास 9वा साधक लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. मागील समासात मुमुक्षूचे लक्षण संक्षिप्तपणे सांगितले. आता साधक कसा असतो ते एकाग्र चित्ताने ऐका. हीन गुणांचा त्याग करून संतांची संगत धरणाऱ्याला साधक असे म्हणावे. संतांना शरण जाऊन त्यांच्याकडून अभय प्राप्त करून घेतलेलाच साधक असे सर्व ग्रंथात सांगितले आहे. खरं म्हणजे संतांच्या आत्मज्ञानाच्या उपदेशाने संसार बंधन तुटले असले तरीही साधक ते ज्ञान दृढ होण्यासाठी साधन करीत असतो. त्याला अध्यात्म विषयाबद्दल प्रेम, अद्वैत निरूपणात अभिरुची ही असते. श्रवण केलेल्या विषयांचे मनन करून तो गूढ अर्थ समजावून घेतो. जेथे सारासार विचार चाललेला असतो तेथे साधक ते तत्परतेने ऐकतो आणि आपल्या संशयाचे निवारण करून घेऊन निर्धाराने आत्मज्ञानाकडे लक्ष देतो. तो अनेक प्रकारच्या संशय निवारण्यासाठी गुरूंची संगत धरून त्यांचा बोध, शास्त्रातील विषय, आपला अनुभव या 3 प्रतीतीची एक वाक्यता करून घेतो. सारांश: विवेकाने देह बुद्धी दूर करून आत्मबुद्धी घट्ट धरून ठेवणारा आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा श्रवण मनन करणाराच साधक होय. समोर दिसणाऱ्या जगाच्या भासाचे खंडन करून आत्मज्ञान दृढपणे बिंबवून घेणारा, विचाराने आपले समाधान राखणारा साधक म्हणतो. तो द्वैताची उपाधी छेदून साधनाने अद्वैत वस्तू साधतो आणि समरस समाधी स्थितीचा अभ्यास करतो. जास्त काय सांगावे, जीर्ण पडक्या आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करून विवेकाने भवसागर तारणारा तो साधक होय. साधक निरूपण ऐकून साधूंचे श्रेष्ठ लक्षण ग्रहण करतो आणि मन नको म्हणत असतानाही त्याचे न ऐकता हट्टाने स्वरूपाकार होतो. आधीची दुष्ट वागणूक सोडून सद्वर्तन वाढवीत स्वरूप स्थिती दृढ करतो. तो दिवसेंदिवस वाईट गुण सोडत चांगल्या गुणांचा अभ्यास करून मुख्यत्व स्वरूपाच्या निजध्यासात राहतो. दृढ निश्चयाच्या बळामुळे साधकाला जग समोर दिसत नाही. तो सदैव आत्मस्वरूपाशी एक रूप झालेला असतो. साधक प्रत्यक्ष दिसणारी माया लक्षात न आणता बुद्धीला न सापडणाऱ्या आत्मवस्तूवरच लक्ष ठेवतो आणि आत्मस्थिती स्थिरावण्याचा प्रयत्न करतो. तो सर्व लोकांना लपल्यासारखे वाटणारी आणि मन विचार करू न शकणारी अशी आत्मस्थितीच दृढ करतो. किंबहुना बोलायला गेलो तर जीभच न उचलणारी किंवा पाहायला गेलो तर अंध करणारी विचित्र वस्तूच साधक साधतो. जास्त काय, त्याच्या साधनेलाही साधने असाध्य असलेली आणि लक्षालाही लक्षात न येणारी स्थितीचाच अनुभवाने निश्चय करतो. मनच नाहीसे होणारी, तर्कच कुंठित करणारी वस्तूच प्रयत्नाने अनुभवितो. खरं तर साधक आत्मवस्तू स्वानुभवाने लगेच साधण्याचा प्रयत्न करीत स्वयं आपणच ती वस्तू होतो. तो अनुभवांचे अंग जाणतो, अनुभवी ज्ञानी पुरुषांचे मर्म बिंबवून घेतो आणि काहीही न होता सहज स्वरूपाने उरतो. उपाधी दूर करून असाध्य असलेली आत्मवस्तूच साधनाने साध्य करतो. त्यासाठी बुद्धी स्वरूपामध्ये स्थिरावतो. साधक देव भक्तांचे मूळ शोधून आपण त्या क्षणीच साध्य स्वरूपच होतो. विशेष म्हणजे तो विवेकाच्या बळावर अंतर्मुख होऊन स्वरूपामध्ये लीन होतो. तो बाह्यतः जगाला दिसत असला तरी खरोखर त्याला कोणी पाहिलेच नाही. साधक अहंकार बाजूला सारून आपणच आपल्याला शोधत तुर्याही ओलांडतो आणि पुढच्या उन्मन्नी स्थितीच्या शेवटी आपलीच आपल्याशी निरंतर भेट घेत राहतो. अशी त्याची सदैव अनुभवामध्येच दृष्टी असते. जास्त काय सांगावे, द्वैताचा संबंधच तोडलेला असतो. भासानेच छेदन करतो आणि देह असतानाच विदेही होतो. एकूण अखंड स्वरूप स्थिती असलेला, देहाचा अहंकार नसलेला आणि ज्याचा सर्व संशयांचे निरसन झालेले असते तो साधक होय. त्याला पंचमहाभूतांचा सर्व विस्तार स्वप्नवत वाटतो आणि निर्गुणामध्येच त्यांचा निश्चय
निश्चय असतो. स्वप्नात वाटणारे भय जागृत झाल्यावर जसे राहत नाही, तद्वत साधक सर्व काही मिथ्या आहे असा निश्चय करून निर्भय झालेला असतो. माया प्रत्यक्ष असल्यामुळे लोकांना ते चांगले सिद्ध असे वाटते, पण साधकाने स्वानुभवाने त्या मायेला प्रमाणरहित केलेले असते. कोणी एखाद्या झोपेतून जागा होऊन स्वप्न भयापासून मुक्त होतो, तद्वत साधक स्वरूप जागृती प्राप्त करून घेऊन माईक दुःखापासून मुक्त होतो. या प्रकारची स्थिती आत बाळगून बाहेर साधक व्यवहारात निराशा बाळगतो आणि प्रपंचाची उपाधी नाहीशी करतो. साधक कामापासून मुक्त होतो, क्रोधापासून दूर पडतो, मदमत्सर दूर फेकतो, जात्याभिमानाचा त्याग करतो, लोकलज्जेलाच लाजवतो, वैराग्याने परमार्थ माजवितो, तो अज्ञानापासून दूर जातो, संसारातून निसटतो, लोभापासून लांब पळतो, निराशेच्या जोरावर मोठेपणाला खाली खेचतो, वैभवाला पायाने लाथाडतो, महत्वाला दूर करतो. साधक भेदभावाचे मडके फोडतो, अहंकाराला माती चारतो, संशय शत्रूचे पाय धरून जमिनीवर आपटतो, विकल्पाचा वध करतो. एका झटक्यात सहज संसार सागर पोहून जातो, प्राणीमात्रांच्या वैरभावाचे छेदन करतो. जास्त काय सांगावे. साधक भवभयाचे चक्रच जाळतो, काळाचे पाय मोडतो, जन्म मरणाचे डोके चेचतो. तो देहासक्तीवर वार करण्यासाठी धावून जातो, संकल्पावर चिडतो, कल्पनेचा वध करतो, संकटाच्या भयाला थोपटतो, लिंग शरीराचा पराभव करतो, विचाराने पाखंडीपणाचा समाचार घेतो. विचित्र म्हणजे तो गर्वावरच गर्व करतो, स्वार्थाला अनर्थाप्रत पोचवतो आणि अनर्थाचाही नीतिन्यायाने संहार करतो. मोहाला मध्येच ठार मारतो, दुःखाचे 2 तुकडे करतो, शोकाला ठार करतो, द्वेषाला हद्दपार करतो, अभावाची मान मुरगाळतो आणि कुतर्काचे पोट फाडून टाकतो. साधक ज्ञान विचाराने पुष्ट होऊन निश्चय वाढवतो आणि वैराग्याशी हात मिळवणी करून दुर्गुणांचा संहार करतो. तो स्वधर्माने अधर्मास लुटतो, सत्कर्माने दुष्कर्म दूर फेकून देतो, विचाराने अविचाराला वठणीवर आणतो, तिरस्कार पायदळी तुडवितो, द्वेषाला भरडून काढतो, समाधानाने विषाद पायतळी तुडवतो, रागावर धाड घालतो, आतल्या आत कपट ठेचतो. साधक अशा तऱ्हेने जीव गुणांचा समाचार घेऊन सर्वांकडे आत्मतीयतेने पाहत त्यांच्याशी सख्य करतो. तो प्रवृत्ती मार्गाचा त्याग करून लौकिक मित्रांची संगत सोडून निवृत्ती मार्गाने ज्ञान योग साधून विषयरूपी ठगांना चकवितो, कुविद्येला वेढा घालतो आणि आप्त चोरापासून आपली सुटका करून घेतो. तो पारतंत्र्यावर रागवतो, ममत्वाचा अत्यंत राग करतो आणि एकदम दुराशेचा त्याग करतो. साधक मनाला स्वरूपामध्ये प्रवेश करायला लावून दुःखाला दुःखी करतो, दीर्घोद्योग प्रयत्न प्रस्थापित करतो. त्याने साधनात अभ्यास, सततोद्योग, प्रयत्न आदी पांथस्थांना साथीदार बनवलेले असते. सारांश: साधक जाणीव असणारा, तत्पर, नित्याचा विचार करणारा आणि अन्य संग सोडून सत्संगच धरलेला असा असतो. तो प्रपंच मागे सारतो, विवेकाने उपाधींना फेकून देतो. जास्त काय सांगावे. अनाचाराला सदाचाराने भ्रष्ट करतो, स्मरणाचे विस्मरण करतो, आळसावर आळस करतो, चंचलतेची जाणीव करून घेऊन चंचलता धारण करतो. आता हे सर्व वर्णन राहू दे. निरूपण ऐकून अवगुणांचा त्याग करीत जाणाराच साधक हे जाणून घ्या.
तो सर्व काही प्रयत्नपूर्वक त्याग करतो म्हणून त्याला साधक असे म्हणतात. आता पुढील समासात सिद्ध लक्षणांचे विवरण करणार आहोत. तेथे साधक लक्षणाविषयी एक संशय येतो, तो म्हणजे त्याग करणाराच साधक तर मग त्याग न घडणारा प्रापंचिक साधक नव्हे काय? या प्रश्नाचे उत्तर पुढील समासात देत आहोत, ते लक्षपूर्वक ऐका. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पंचम दशके लक्षण निरूपण नाम 9वा समासः.